स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज बनवणार आहोत आपण चटपटीत पालक तुरीची डाळ टाकून बनवलेली. त्यासाठी लागणारं साहित्य: आपण पालक चिरून घेतलेली, कोथिंबीर घेतलेली, टोमॅटो घेतलेले, डाळ भिजवलेली आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यात जिरे मोहरी टाकलेले आहे. नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून आपण व्यवस्थित परतून घ्या आणि लाल मिरची पावडर, हळद पावडर टाका आणि परत व्यवस्थित असं परतून घ्या त्याला. आणि परत पालक टाका. पालक टाकून आपल्याला 2-3 वेळा असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कारण पालक थोडी सॉफ्ट व्हायला पाहिजे. लगेच आपल्याला त्यामध्ये डाळ नाही टाकायची, थोडंसं थांबून आपण त्यामध्ये डाळ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित 2-3 वेळेस चांगलं त्याला मऊ होऊ द्या. नंतर त्याच्यामध्ये आपण डाळ जी भिजवलेली आहे ती अशी टाकून घ्या. आणि बघा, ही आपण टाकलेली डाळ आहे. आता ही पण अशी थोडा वेळ बिना पाण्याचीच थोडंसं त्याच्यावरच आपल्याला वाफेवरच हे होऊ द्यायचं आणि नंतर थोडंसं गरम पाणी टाकून हे करून घ्यायचं. शिजायला थोडंसं पाणी लागतं, शिजू द्यायचं 5-10 मिनिट. आणि कोथिंबीर टाकून, डाळ भिजवलेली असल्यामुळं पटकन शिजते. आणि ही आपली डाळ आपण शिजू द्यायची व्यवस्थित. झाली आहे आपली तयार. पाणी तुम्हाला जर जास्त पाणी लागत असेल किंवा जास्त माणसाला आपण जास्त पाणी वाढवून टाकतो, त्यामुळे बघा थोडंसं पाणी पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि घट्ट पण करू शकता. हे बघा झालेले आहे तयार खाण्यासाठी मस्त चटपटीत आणि चवदार अशी पालकाची